नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या या 3 वस्तू कधीच वापरू नका, नाहीतर साडेसाती निश्चित. अनेकदा लोक मृत व्यक्तींच्या वस्तू स्मृतिचिन्ह म्हणून ठेवतात. तथापि गरुड पुराणात याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. गरुड पुराणात मृत्यूबद्दल बरेच काही सांगितले आहे. तसेच गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या 3 वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्याचा वापर चुकूनही करू नये. असे केल्याने तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 1. मृत व्यक्तीचे दागिने. दागिने ही सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे, म्हणून प्रत्येकाला त्यांचे दागिने खूप आवडतात. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने वापरू नयेत. असे मानले जाते की दागिने मृत व्यक्तीच्या आत्म्याला आकर्षित करतात, त्यामुळे वाईट परिणाम भोगावे लागतात. 2. चुकूनही मृत व्यक्तीचे कपडे वापरू नका. असे मानले जाते की जे लोक एखाद्यावर खूप प्रेम करतात ते त्याच्या मृत्यूनंतर त्याचे सामान सुरक्षित ठेवतात. बरेच लोक मृत व्यक्तीचे कपडे वापरण्यास सुरुवात करतात. असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने आत्म्याला मोक्ष मिळण्यात अडचण येते. 3. घड्याळ वापरू नका. मृत व्यक्तीचे घड्याळ घालू नये. घड्याळात मृत व्यक्तीशी संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. अशा स्थितीत त्याचा परिणाम होऊ लागतो. मृत व्यक्तीची घड्याळ घातल्याने त्याच्याबद्दल स्वप्ने पडतात. मृत व्यक्तीच्या या वस्तू का वापरू नये? असे मानले जाते की मृत व्यक्तीशी संबंधित वस्तू वापरल्याने मोक्ष प्राप्तीमध्ये अडचण निर्माण होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. वैज्ञानिक कारणांमध्येही असे करण्यास मनाई आहे. जर आपण एखाद्याच्या वस्तू वापरल्या तर आपण त्याच्याबद्दल विचार करत राहतो, जे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.